काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH 2006 साली नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर आतंकवादी हल्ला करणारा मुख्य दहशतवादी जो आहे तो खालिद मारला गेलेला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत. सर, काय सांगणार? हिंदीमध्ये एक म्हण आहे, देर है अंधेर नहीं. ईश्वर पण न्याय करत असतो. आता त्या पाकिस्तानच्या सीमेच्या आतमध्ये सिंध प्रांतामध्ये आणि हा जो या सगळ्या घटनेचा अजून म्हणजे संघाचा कार्यालय असले तर अजून काही ठिकाणचे हमल्यांचा तो मास्टर माइंड आहे असं आपल्याकडच्या गृह विभागाने जाहीर केलं होतं. तर अशा दहशतवाद्याची हत्या तिथे झालेली आहे. आता हे कोणी केली, काय केली हे त्याचं पाकिस्तान सरकारचं काम आहे, ते बघेल काय. पण तिथलेही लोक मला असं वाटते की या दहशतवाद्यापासून त्रस्त झालेले असतील आणि म्हणून अशा प्रकारचे याच्या आधी पण काही घटना झाल्या आहेत तिथे. ते दहशतवाद्यांपासून तिथले पण लोक त्रस्त झाले असतील म्हणून काहीतरी अशी घटना झाली आहे असं वाटतं. पण देर हे अंधेर नाही. आमच्या लोकांवरती, निशस्त्र लोकांवरती, निरीह लोकांवरती ज्यांचा काही अपराध नाही त्यांची हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलेलं आहे त्यांना पण ईश्वर असाच दंड देणार आहे. संघ मुख्यालयावरचा 2006चा हल्ला तुम्हाला आठवते काय? मेमरीज 2006मध्ये जो हल्ला झाला तर तोही एक म्हणजे एक सरकारी गाडीसारखं होतं. तिचं लालबत्ती होती, पास होता आणि त्या गल्लीतून ती गाडी आली आणि अचानक गोळीबार झाला. तर सगळे एकदम सन्न होऊन गेले. पण तिथे जे सुरक्षेमध्ये गार्ड होते त्यांची तारीफ करावी लागेल की त्यांनी त्या सगळ्यांना म्हणजे हल्लाही तो त्यांनी तिथे हाडून पाडला आणि सगळे त्याच्यामध्ये मारले गेले. तर हे सगळ्या सुरक्षा बलाचं हे होतं आणि त्यांना सगळ्यांनी ते सगळं हल्ला तो हाणून पाडला. 2006 पासून आतापर्यंत अजूनही संघ मुख्यालयावरचा जो आतंकवाद्याच्या हिट लिस्टवर अजूनही आहे. आत्ता जी सुरक्षा आहे त्यात आणखी वाढ व्हावी अशी मागणी करणार तुम्ही? आता संघ कार्यालयावरती सुरक्षा व्यवस्था आहे आणि संघाच्या सरसंघचालकांना पण सुरक्षा आहे. आता त्याच्यामध्ये हा जो गृहमंत्रालय आहे आणि त्यांचा जो सगळा विभाग आहे तो जो सुरक्षा प्रोव्हाइड करतो तो त्याचा अध्ययन करेल. काय आवश्यकता आहे, अजून काही वाढवायची गरज आहे की काय करायचं ते ठरवतं. संघ नेत्यांचाही जे प्रमुख नेते आहे, सरसंघचालकांना जर सुरक्षा आहे त्यांची सुरक्षा वाढायला पाहिजे असं काय वाटतं? किंवा संघाचे जे प्रमुख कार्यालय आहे मुख्यालयासोबत इतर कार्यालय तिथली सुरक्षा वाढायला पाहिजे असं वाटतं? मला तर असं वाटतं की कोणालाही सुरक्षा देण्याची गरज नाही पडली पाहिजे. हा देश तसाच सुरक्षित राहिला पाहिजे. सुरक्षा देण्याची जी आवश्यकता पडते तर मग ह्या देशामध्ये बाकी जनतेचं काय? तर म्हणून सगळ्यांना जसं आपण जे म्हणतो सर्वे भवन्तु सुखिनः, तर सर्वांना सुखी राहिलं पाहिजे, सगळ्यांनी चांगलं राहिलं पाहिजे. हे दहशतवादच या सगळ्या जे सुरक्षा व्यवस्था जी आहे याच्या मागे दहशतवाद आहे. दहशतवादी घटना आहेत म्हणून सुरक्षा आहे. दहशतवादी घटनाच संपवल्या पाहिजे तर मग सुरक्षा देण्याची गरज नाही पडेल. बाळासाहेब देवरसांच्या आधी कोणाला सुरक्षा होती? कोणाला नव्हती. कारण नव्हतं काही देशामध्ये. कोणाला सुरक्षा होती त्यावेळेला? कोणाला सुरक्षा नव्हती. पण या सगळ्या घटना आमच्याकडे 90च्या नंतर सुरक्षेचा विषय सुरू झाला आणि सुरक्षा द्यायला सुरुवात झाली 90च्या नंतर. तर का बरं? त्याच्यानंतर आतंकवाद सुरू झाला म्हणून सुरक्षा द्यायची गरज पडली. पंजाबचा आतंकवाद झाला, काश्मीरचा आतंकवाद झाला, पाकिस्तान प्रो आतंकवाद देशामध्ये झाला म्हणून सुरक्षा देण्याची गरज पडली. याची समीक्षा वेळोवेळी ते गृहमंत्रालय करतोच आहे आणि ज्याला असं वाटतं त्यांना की बाई यांना सुरक्षा दिली पाहिजे ते त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करवतात. शेवटचा प्रश्न, आत्ता भारत पाकिस्तान संबंधात आणलेले आहे. अजूनही नागपूर पोलिसांनी ड्रोन फ्लाय करण्यासाठी बंदी घातलेली आहे. हिट लिस्टवर असलेल्या ठिकाणावर सुरक्षा जी आहे ती अलर्टवर आहे. आत्ताच्या तणावाच्या परिस्थितीत तुम्हाला वाटते का संघ मुख्यालयाची सुरक्षा आणखी वाढायला पाहिजे? पुढे देशाचीच सुरक्षा वाढायला पाहिजे. एखाद्या स्थानाचा विषय नाही आहे. कुठेही असा हल्ला झाला नाही पाहिजे याची खात्री आणि आमची सेना आणि आमचं सुरक्षा आणि आमचे सरकार यांनी हे सगळं सुनिश्चित केलेलंच आहे. त्याला काही दुमत नाही आहे.
आणि आता पाकिस्तानची इतकी हिंमत नाही आहे की तो भारतावरती, कारण आपण ते पाहून घेतलं 3 दिवसामध्ये त्यांचे सगळे शस्त्र फुसके निघाले, फक्त चायनाचे असो की अजून कुठचे असो सगळे फुसके निघाले आणि देशामध्ये एक जागृती झाली. म्हणून तुर्कीनी जर पाकिस्तानला समर्थन केलं तर तुर्कीचा पण कसा विरोध करायचा हे लक्षात आलं. ते तुर्कीच्याही लक्षात आलं की आम्ही चूक केली. हा जो भाव निर्माण झाला आहे देशामध्ये हा महत्त्वपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH